जगदीश पाटील आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी तावरे सरांचा सत्कार करण्यासाठी व्यासपीठावरती यायचंय। अमोल चव्हाण, पत्रकार विकास भोसले, हेमंत पवार, असलम मुल्ला, बाळकृष्ण गुरव, विक्रम चन्ने, सकले मुलानी, जगदीश पाटील, आपल्या सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या आणि तावरेंच्या सत्काराचे आपण सर्वांनी या ठिकाणी साक्षीदार व्हायचं आहे। धन्यवाद तावरे साहेब ठिकाणी होतो आहे। अन्य ज्यांना सत्कार करायचे ते कृपया बाबांच्या भाषणानंतर आपण तावरे सरांचा सत्कार या ठिकाणी करूया। आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं कराड शहर आणि तालुक्यातील पत्रकार बंधूंच्या वतीनं आज एकतर श्री गोरख तावरे यांचा सत्काराचा कार्यक्रम होत आहे। त्याचबरोबर आचार्य बाळासाहेब जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाच्या बद्दल आपण आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष माननीय सुभाषराव जोशी यांचा कालच वाढदिवस झाला। अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाषराव हेरम, सत्कारमूर्ती गोरख तावरे, कार्यक्रमाला उपस्थित अजितराव पाटील, नामदेवराव पाटील, शिवराज मोरे, फारुख पटवेकर, अरुणराव जाधव, मराठी जाधव, सुदामराव दीक्षित, अविनाश नलवडे, कराडमधील आणि कराड शहरातील सर्व सन्माननीय पत्रकार आणि कार्यक्रमाला उपस्थित तालुक्यातील आणि अतिशय खास पत्रकारांचं अभिनंदन करण्याकरता त्यांना धन्यवाद देण्याकरता जमलेले राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, बंधू भगिनींनो, आज सुरुवातीला जरा उशीर झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। मला वाटतं आपल्याच पत्रकार दिनाच्या निमित्तानं आणखीन एक कार्यक्रम याच वेळेला होता, त्यामुळे तो कार्यक्रम संपल्यानंतर या असं मला सांगण्यात आलं, त्यामुळे थोडा वेळ थांबून मी आलो। पण सगळे इथं आपण चांगल्या उद्देशाने जमलेलो आहोत, त्यामुळे पुन्हा एकदा पहिल्यांदाच मी आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि प्रसार माध्यमाची सद्यस्थिती याच्या विषयाकडे वळतो। आपल्याला माहिती आहे की लोकशाहीमध्ये प्रसार माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलेला आहे। त्यामुळं लोकशाही जर टिकवायची असेल, मजबूत करायची असेल, शाश्वत ठेवायची असेल तर प्रसार माध्यम अत्यंत महत्वाचे आहे। ते शासन आणि जनतेमधला दुवा असतात, शासनाच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवतात आणि सरकारचं काही चुकलं तर त्यांचे वाभाडे करायला ती कमी पाडत नाही। ही त्याची मुख्य परिकल्पना आहे। आज प्रसार माध्यमांच्या समोर दोन महत्वाची आव्हाने आहेत, त्याबद्दल मी दोन्ही विषयावर मी थोडंसं बोलायचा प्रयत्न करणार आहे। एक खरोखरीच प्रसार माध्यम स्वायत्तपणे, स्वतंत्रपणे, निर्भीडपणे काम करू शकतील का किंवा आज करू शकतायत का, हा एक लोकशाहीतला एक प्रमुख प्रश्न आहे। आपण जरी म्हटलं की चौथा स्तंभ आणि लोकशाही मजबूत करण्याचा एक महत्वाचा खांब आहे, स्तंभ आहे, तरी ते काम ते करतायत का
किंबहुना त्याला करू दिलं जातंय का नाही, त्याला काही व्यावहारिक अडचणी आहेत का, हा एक पहिला पैलू आहे. त्यामध्ये राजकीय संदर्भ आहे, त्यामध्ये आपली लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रसार माध्यम एखाद्या पक्षाला कशी मदत करू शकतात, कसं विरोध करू शकतात वगैरे, हे सगळे त्याचे पैलू आले. पण त्याच कारणामुळे आपण त्याला चौथा स्तंभ म्हणतो. जितक्या निर्भीडपणे समाजाच्या हिताचं पत्रकार रक्षण करतील तितकीच लोकशाही मजबूत होईल अशी संकल्पना त्यामागे आहे. दुसरा महत्वाचा जो विषय याबद्दलचा जो आहे तो तंत्रज्ञानामुळे काय झालेला आहे, हा दुसरा मोठा विषय आहे, गंभीर विषय आहे. आणि त्यामध्ये सरकारचा, शासनाचा थोडाफार जरी भाग असला तरी मोठा भाग प्रचंड वेगानं तंत्रज्ञान वाढतंय. त्यामुळं मग पत्रकारांचा आता रोल काय राहणार आहे. हे दोन स्तंभ, दोन जर विषय आपण घेतले, आणखी बरेच पैलू आपल्याला त्यात काढता येतील. माझ्या दृष्टीनं हे दोन पैलू अत्यंत महत्वाचे आहेत. एक टेक्नॉलॉजिकल चॅलेंजेस आणि दुसरं राजकीय आव्हानं पत्रकारिते समोरची. आणि दोन्ही विषय महत्वाचे आहेत कारण त्या दोन्हीमुळे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडणार आहेत. एक तर टेक्नॉलॉजीमुळे घडणार आहे, दुसरं प्रसार माध्यमाची आर्थिक स्वायत्तता किंवा आर्थिक इकॉनॉमिक व्हायबिलिटी हे स्वतंत्र पाण्याने काम करू शकतील का, आर्थिक दृष्ट्या हा महत्वाचा विषय. त्यामध्ये मग सरकारचा इंटरफेरन्स. आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्यघटनेमध्ये आपल्याला अनेक स्वातंत्र्य दिलेली आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचं भाषण म्हणजे राज्यघटने आपल्याला समतेचा अधिकार दिलेला आहे, स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे, शोषण होऊ नये याकरता मुद्दे आहेत, धर्माचा स्वायत्तता दिलेली आहे, सांस्कृतिक शैक्षणिक अधिकार दिलेले आहेत, न्यायालयाकडे आपल्याला न्याय मागता येतो आणि भाषण स्वातंत्र्य देखील त्याची कल्पना आहे. पण घटनेमध्ये कुठेही प्रसार माध्यमाची स्वातंत्र्यता असा काही शब्द वापरलेला नाही. आणि त्यामुळं मुळातच भाषण स्वातंत्र्यातून आपण हा प्रसार माध्यमाचं स्वातंत्र्य हा भाग आपल्या घटनेचा अनुच्छेद 19 मधून घेतलेला आहे. न्यायालयाने त्यावर बरीच टिप्पणी केलेली आहे. परंतु आपण गृहीत धरतो की प्रसार माध्यमाच्या कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव येणार नाही किंवा प्रसार माध्यमांना एकाच बाजूच्या पद्धतीने तुम्ही लिखाण केलं पाहिजे, तुम्ही रिपोर्टिंग केलं पाहिजे असं येणार नाही, अशी त्यामध्ये कल्पना अंतर्भूत आहे. त्याचबरोबर आज प्रसार माध्यमाचं जे अर्थकारण आहे, पूर्वी आपल्याला माहिती आहे की संपादक मालक संपादक असायचे. एखादा चांगला लेखक, चांगला संपादक असेल, तो वर्तमानपत्र काढायचा, तो चालवायचो, छापायचा, तोच कागद विकत घ्यायचा, विक्री करायचं, सगळं त्या संपादकांनी करायचं. आणि वर्तमानपत्र म्हणजे संपादक असं ते नाव होतं. तो उदाहरणार्थ आचार्य बाळशास्त्री जांभेकर म्हणजे दर्पणकार असं इक्वेशन ते राहिलेलं नाही. डिव्हिजन ऑफ लेबर सुरू झालं. वर्तमानपत्र घेतलं तर मग छापखाना आला, वर्तमानपत्र कागद विकत घ्या, मग त्यावर इम्पोर्ट ड्युटी किती असेल, मग तो छपाई करायची, मग कुठल्या टेक्नॉलॉजीने छपाई करायची, मग संगणकाचा वापर किती करायचा, मग पत्र वर्तमानपत्र छापून झालं ते वितरण कसं करायचं. आता प्रिंट संपलं की मग डिजिटल आलं, वाहिन्या आल्या, वाहिन्यामध्ये मग अर्थ स्टेशन आलं, अपलिंकिंग आलं, मग बँडविड्थ आली, हे सगळे टेक्नॉलॉजीचे प्रकार आले. म्हणजे वाहिन्याचे पैसे घ्यायचे का फुकट द्यायच्या, ते काही पूर्वी आपल्याला, तुम्हाला कोणाला माहित नसेल, तरुण पिढी सगळी बसलेली आहे की घरात आपल्याला जर आपण रेडिओ विकत घेतला
तर पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन वार्षिक आपल्याला ब्रॉडकास्टिंग लायसन्स घ्यायला लागायचं, तर तुम्हाला रेडिओ घरात वापरता यायचा. नंतर रेडिओ जप्त होऊन त्यावर शिक्षा सुद्धा होती. पण टेलिव्हिजनला टेलिव्हिजनचं लायसन्स काढायला लागायचं. बरीच माणसं काढत नव्हती. मग लायसन्स आहे का नाही. मग सरकारने विचार केला की भानगड कोट्यवधी लोकांना रोज पोचतात, वर्षाला पैसे भरायचे नकोच म्हटले, बंद करून टाकलं. पण त्यातून जो रेव्हेन्यू येत होता तर ब्रॉडकास्टिंग लायसन्स फी मधनं, त्यातून आकाशवाणी, ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन वगैरे या सगळ्या यंत्रणा चालत होत्या. बऱ्यापैकी त्याला सरकारी मदत मिळत होती. हे बंद झाल्यानंतर मग पूर्णपणे सरकारी मदतीवर या शासकीय प्रसार माध्यमे जी चालायला, शासकीय प्रसार माध्यमे महत्वाची असतात. शासनाची बाजू तिथं अधिकृतपणे मांडता येते. लोकांना माहिती असते की शासनाची बाजू आहे. ऑल इंडिया रेडिओची बातमी म्हणजे शासनाची बातमी आहे. त्यामध्ये थोडस झुकतं माप शासनाला दिलं जाईल. आणि दूरदर्शन मध्ये देखील शासकीय कार्यक्रम म्हणजे त्यामध्ये काही अश्लील वगैरे वेगळे येणार नाही याची काळजी घ्यायची. काय कुठलं गाणं दाखवायचं, कुठलं दाखवायचं हे सगळं करायचं. पण ते ब्रॉडकास्टिंग लायसन्स बंद झाल्यावर मग सरकारच्या बजेटवर या सरकारी प्रसार माध्यमात चालायला लागले. मग नंतर आपण निर्णय घेतला की सरकारीच का, खाजगी लोकांना जर आपण वर्तमानपत्र तर काढतात तर सगळे खाजगी असतात. सरकारचं काही आजही वर्तमानपत्र नाही आपल्या देशामध्ये. काही राज्यामध्ये आहे, स्थानिक राज्यामध्ये काहीतरी स्वतःचे वर्तमानपत्र काढलेले, पण भारत सरकारचं काही स्वतःचं वर्तमानपत्र नाही. एखादं एम्प्लॉयमेंट न्यूज वगैरे काहीतरी असतं विशेष, किंवा विकासाकरता एखादी योजना मासिक वगैरे काय असतं, पण वर्तमानपत्र नाहीये. बऱ्याच देशामध्ये सरकारी वर्तमानपत्र असतं, प्रोपोगंडा करता असतं, सरकारची माहिती देण्याकरता. पण आपल्याकडे रेडिओ आणि दूरदर्शन आहे, पण वर्तमानपत्र नाही. पण वर्तमानपत्र मुळातच ही खाजगी लोकांनी चालवलेली आहेत. काही पूर्वी सांगितल्याप्रमाणे हे संपादक मालक असे जे प्रकार होते हळूहळू संपला आणि मोठ्या उद्योगपतींनी आपली वर्तमानपत्र चालवायला सुरुवात केली. आणि मग मोठी यंत्रणा सुरू केली. मग संपादक, उपसंपादक, मग सब एडिटर, एडिटर, मग पत्रकारांची फौज, मग रिजनल पत्रकार, मग ब्युरो चीफ लंडन, ब्युरो चीफ न्यूयॉर्क, अशी मग आंतरराष्ट्रीय पत्रकार, मोठी यंत्रणा उभी केली. पण त्यातून मग तो खर्च सगळा व्हायचा या पत्रकारांचा आणि मोठ्या मोठ्या संपादकांचा, एडिटर्स, सब एडिटर्स, ब्युरो चीफ वगैरे खूप मोठी मोठी माणसं त्या पदावर काम करायची. पण त्यांना वर्तमानपत्र विक्री करून त्या उत्पन्नातून काही सगळं भागत नव्हतं. म्हणून मग जाहिरातीचं युग सुरू झालं. मोठ्या प्रमाणात जाहिराती गोळा केल्या की त्या जाहिरातीचं जे उत्पन्न व्हायचं त्यातून ही हा सगळा लवाजमा उभा राहायचा. आणि वर्तमानपत्रांना पर्याय नसल्यामुळे लोकांना जर बातम्या पाहिजे असल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, खेळाच्या, सिनेमाच्या, कलाच्या, गृहिणींच्या, युवकांच्या, या सगळ्या बातम्या पाहिजे असल्या तर मग प्रत्येक त्या विषयाचे पत्रकार वगैरे लागायचे. पण एकदा टेलिव्हिजन युग सुरू झालं किंवा त्यानंतर मग टेलिव्हिजनला आपण सुरुवातीला फक्त दूरदर्शन होतं, खाजगी नव्हतं. दूरदर्शन मग काही तास चालायचं. दिवसभर चालवायला एवढी मटेरियल नसायचं, एवढे लोक एवढे टेलिव्हिजन साठी नसायचे, लोक आपले कामाला जायचे. पण नंतर मग हळूहळू आपण खाजगी क्षेत्रात, खाजगी वाहिन्यांना चित्रवाणी क्षेत्रामध्ये प्रवेश दिला आणि मग वेगवेगळे चॅनल झाले. आज बहुतेक 500-600 चॅनल्स आता आपल्याला उपलब्ध आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात एक्सप्लोजन झालेलं आहे. त्याचबरोबर अंतरिक्ष विभागाने आपल्या उपग्रह सोडले, त्यातून मग टेलिव्हिजन प्रोग्राम रिले करणं सोपं झालं. आपण टेलिफोन चॅनल सुद्धा आपण त्यातून रिले करतो. पण या उपग्रह फार उपयोगी पडले. म्हणजे एका बाजूला उपग्रहाची टेक्नॉलॉजी वाढली, दुसऱ्या बाजूला आपण निर्णय घेतला की या वाहिन्या आपण खाजगी करायच्या. वाहिन्या आता किती झाल्यात, प्रत्येक भाषेमध्ये 5-50 वाहिन्या आहेत. म्हणजे देशात तर मला वाटतं 1000 वाहिन्या रजिस्टर्ड आहेत. त्यामध्ये सरकारने एक केलं की माझ्या दृष्टीने थोडी चूक आहे की कुणालाही वाहिनी सुरू करता येते. जरा पैसे असले, कॅमेरे घेतले, स्टुडिओ घेतला, काही थोडी माणसं घेतली की कुणालाही वाहिनी सुरू करता येते. लायसन्स सहज मिळतं. मला वाटतं ती आपण फार अतिउत्साहीपणाने केलं. थोडस किमान मर्यादा, आर्थिक मर्यादा किंवा तुमच्याकडे क्षमता आहे का नाही करून खाजगी लोकांना परवानग्या द्यायला पाहिजे ते दिले. त्यामुळे खूप झालं आणि त्यामुळे क्वालिटीवर नक्कीच परिणाम झाला. कुणाकुणाला तपासणार तुम्ही,
त्यामध्ये काही चुकीचं काही कोण करतंय, काही तपासाची यंत्रणा किती मोठी आहे, हे सगळे विकास झालेला आपण पाहिलेला. त्यामध्ये मग बरेचसे पत्रकार हे पूर्णपणे प्रिंट मीडियाचे जे पत्रकार होते ते रेडिओमध्ये गेले आणि मग टेलिव्हिजन मध्ये आले. मग काही बरीचशी माणसं इकडून तिकडं जाताना आजही दिसतात, कारण दोन्ही छोटी प्रसार माध्यमच आहेत. आता सुरुवातीला प्रसार माध्यमाला फार मुक्त ठेवून चालणार नाही सरकारला नेहमी वाटत. त्यामुळं 1799 ला पहिल्यांदा प्रेस रेग्युलेटिंग ऍक्ट आला. 1799 म्हणजे कधी कंपनीच्या काळात. आणि त्यावेळेपासून सरकारने वर्तमानपत्रांच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. किती ठेवायचं? म्हणजे एखादा पक्षी आता धरला तो उडून जाऊ नये म्हणून आपण त्याला जरा धरतो असं, पण फार जोरात आवडून झालं की भरून जाते. त्यामुळं लाईट रेग्युलेशन ज्याला म्हणतात, की उडला नाही पाहिजे पक्षी पण मेला नाही पाहिजे. अशा प्रकारे करायचा प्रत्येकाने प्रयत्न केला. काही यश आलं, काही आलं नाही. त्यानंतर मग काही दंड ठेवले. मग टिळकांनी काही लिहिल्याबद्दल त्यांना तुरुंगवास झालेला आपल्याला सगळ्यांना इतिहास माहिती. पण वर्तमानपत्र आणि त्या काळचा प्रसार माध्यम हे अत्यंत प्रभावी साधन होतं ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्याचं. पुढे मी सांगितल्याप्रमाणे लोकशाहीने आपल्याला भाषण स्वातंत्र्य दिलं, त्यातून प्रसार माध्यमाचं स्वातंत्र्य पर्यायानं आलं. आणि मग पहिली काही वर्ष प्रसार माध्यम हे अगदी खुलेपणानं, अगदी खऱ्या अर्थानं स्वायत्तपणानं काम करत होती. रेव्हेन्यू मॉडेल म्हणजे ज्याला आर्थिक विषय होता तोही त्यांचा बऱ्यापैकी जमत होता, कारण लोक विकत घ्यायचे वर्तमानपत्र, दुसरं काही साधारण नव्हतं. त्यामुळे वर्तमानपत्र विकत घ्यायचे. न्यूजपेपरवर आपल्याला आयात कर आपण फार कमी केला होता, कागद स्वस्तात मिळावा म्हणून अनेक सवलती दिल्या. मग हळूहळू जाहिराती सुरू झाल्या, त्यातून चाललं लागलं. आता काय झालंय की एका बाजूला हे गणित काय जबर झालं, जाहिराती मिळायच्या आणि वर्तमानपत्र काही विकत लोक घ्यायला झाले, कारण पर्यायी माध्यम सुरू झाली आहेत. टीव्हीवर बातम्या एक तासभर ऐकल्या का अर्धा तास ऐकल्या की मग वर्तमानपत्र वाचायची काही गरज नाही, इतका कोणाला वेळ नसतो. पण वर्तमानपत्राची रीडरशिप कमी झालेली आहे, त्यामुळे तिथून येणारा रेव्हेन्यू कमी झालेला आहे. त्यामुळं जाहिरातीवर जास्तीत जास्त अवलंबून राहावं लागतं. आता मालक संपादकाचं युग संपलेलं आहे. कॉर्पोरेट प्रसार माध्यमाचं युग सुरू झालं. कॉर्पोरेट वाले शेवटी बॉटम लाईन बघतात, आपल्याला नफा झाला का तोटा झाला. बरीच माणसं तोटा झाला तरी त्याला आपल्याला आपल्या कंपनीला या वर्तमानपत्राचा फायदा होईल म्हणून ते तोट्यात चालवतात, की वर्तमानपत्राच्या रकान्यातून आपल्या कंपनी विरुद्ध काही लिहिलं गेलं नाही पाहिजे, आपल्या विरोधकांच्यावर टीका आली पाहिजे. असे त्यातून मग एक कमिटेड जर्नलिझमचा भाग सुरू झाला, की जे मालक मोठ्या मोठ्या कंपन्या होत्या त्यांनी आपल्या वृत्तसमूहाचा उपयोग हा आपल्या वृत्तसमूहाचा उपयोग आपल्या कॉर्पोरेट सेक्टरला, आपल्या कंपन्यांची, आपल्या उद्योगधंद्याची भरभराट वाढीकरता उपयोग करायला सुरुवात केली. आणि हे अंतर इतकं सेटल होतं की कोणाला कळत नव्हतं की हे जो वापर, ही बातमी आहे त्यामध्ये काय छुपलेलं आहे. आणि मग पुढे आलं की मग संपादकाला सांगायचं की हे तू छापायचं नाही, हे आपल्या ग्रुपच्या कंपनीच्या विरोधात आहे बातमी, ही दाबून टाकायची बातमी. मग विरोधकाची बातमी त्याला भडकून रंगवायची सगळी बातमी. अशा प्रकारे पत्रकारितेतून कॉर्पोरेट इंटरेस्ट, उद्योगपतींचा इंटरेस्ट जपायला सुरुवात झाली. एका बाजूला रेव्हेन्यू पाहिजे, एका बाजूला जाहिराती पाहिजे. जाहिरातदार देणारे मग आमच्या विरोधात तुम्ही काय लिहिता, आम्ही जाहिरात देणार नाही, हे आपण अगदी स्थानिक पातळीवर देखील अवलंबतो. तर आर्थिक कारणामुळेच माध्यमांना स्वातंत्र्य आहे का, हा एक मोठा विषय आहे. तर त्यांना मग आर्थिक स्वायत्तता प्रदान कशी करून देता येईल, तर एक असं म्हटलं जातं की वाचकच खरं म्हणजे संपादकाची स्वायत्तता टिकवू शकतो. म्हणजे वाचक म्हणजे वर्तमानपत्राला वर्गणीदार होणं वगैरे याच्यात ती काही प्रवृत्ती फार चालली नाही. म्हणून मग मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या दावणीला सगळी प्रसार माध्यमं आज बांधली गेलेली दिसत आहेत. आणि त्यामुळे मग आपल्याला खरंच इंडिपेंडंट निर्भीड अशी पत्रकारिता आपल्याला मिळते का, हा खरं आव्हान आहे.
आणि दुसरी पैलू म्हणजे समजा सरकारने त्याचा जर गैरवापर करायचा ठरवला की सरकारच्या विरोधामध्ये एकही बातमी येता कामा नये, त्या सरकारच्या कार्यक्रमाची जाहिरात प्रसिद्धीच तुम्ही कळत न कळत केली पाहिजे, तरच तुम्हाला सरकारी जाहिराती मिळतील. किंवा मोठ्या उद्योगपतींना देखील सांगितलं जाईल की तुम्ही असं वर्तमानपत्र आहे ते आमच्या विरोधात असं आहे, त्याला तुम्ही बिलकुल मदत करायची, आणि तिथल्या जाहिराती संपल्या. आणि म्हणजे त्याची व्यावहारिकता किंवा आर्थिक त्याची स्वायत्तता नष्ट करून टाकायची, म्हणजे मग त्याला त्याचं स्वातंत्र्य आवाज संपून जाईल. आज देशामध्ये एक येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं त्या देशामध्ये कशा प्रकारची लोकशाही राहील किंवा लोकशाही राहील का नाही याबद्दल शंका निर्माण झाल्या. आम्ही काही विरोधी पक्षामध्ये काम करणार, कारण आम्हाला खरंच भीती वाटते की कदाचित आपल्याला गेल्या 75 वर्षामध्ये जी लोकशाही आपण अवलंबलेली आहे त्यामध्ये अनेक दोष होते, काही गोष्टी होत्या, पण एक जिवंत लोकशाही होती हे कोणी नाकारू शकत नव्हतं. आज आंतरराष्ट्रीय ज्या पाहणी करणाऱ्या संस्था त्या देखील म्हणतात की भारतात आता तशा प्रकारची लोकशाही राहिलेली नाही, गायडेड डेमोक्रेसी आहे, किंवा बरेचसे शब्द त्यांनी वापरलेले आहेत. काही ठिकाणी माझ्याकडं काही संस्थांचे उल्लेख आहेत की त्यांनी या हस्तक्षेप केल्यामुळं भारताची रँकिंग असते बऱ्याच ठिकाणी की प्रसार माध्यम स्वातंत्र्य किती यामध्ये भारताचा पहिल्या 100 मध्ये नंबर नाही, 105वा नंबर, 110, 120, म्हणजे आपल्यापेक्षा 100 देश जास्त मीडियाच्या स्वातंत्र्य तरी जपलेले असं ती पाहणी यायला लागलेली आहे. ही आमची पाहणी नाही आहे, पण आंतरराष्ट्रीय ज्या संस्था आहेत फ्रीडम हाऊस सारख्या किंवा स्वीडन मधल्या काही त्यांनी सांगितलेलं की भारतातलं स्वातंत्र्य हे प्रसार माध्यमाचं स्वातंत्र्य हे कमी व्हायला लागलेलं आहे. कमी व्हायला म्हणजे कुठपर्यंत कमी व्हायला लागलेलं आहे, संपणारच आहे का? किंवा इंदिराजींनी जेव्हा आणीबाणी आणली तेव्हा प्रसार माध्यमाचा संपूर्णपणे अंकुश होता. अगदी वर्तमानपत्राच्या कार्यालयामध्ये अधिकारी जाऊन ते प्रेस बंद पाडत होते. सगळं काही तुम्ही पेपरमध्ये दिला आधी तपासून घ्या, सेन्सरशिप करा, मग छापा, इतकं होतं. तर तशा प्रकारे परिस्थितीकडे आपण चालू आहे का न कळत प्रसार माध्यमाचा गळा घोटायचं काम चाललेलं आहे. मग आर्थिक त्यांची पिळवणूक चाललेली आहे. त्यामुळे त्यांनी जर काही स्वायत्तपणे काही लिहायचं ठरवलं किंवा एखादी बातमी एखादी ठरवली जी सरकारला न आवडणारी असेल तर ती बातमी कशी दाबली जाते किंवा कशी प्रकाशात येणार नाही पाहिलं जातं, अशा प्रकारचे प्रयत्न हे आज आपण पाहतो. आमच्या पुढे प्रश्न असा की उद्या जर खऱ्या अर्थानं लोकशाही मार्गातून किंवा निवडणुकीच्या मार्गातून एक जिवंत विरोधी पक्ष कुठलाही असेल तो राहिला नाही आणि कदाचित सत्ता बदल झाला नाही, तर मग आमचा आरोप आहे, माझं वैयक्तिक मत आहे की आमचं सहकार्यांचं मत आहे, तर कदाचित आपल्याला गेल्या 75 वर्षामध्ये जी लोकशाही आपल्याला अभिप्रेत आहे ती आपल्याला काही दिसणार नाही. ती जी लक्षणं आपल्याला त्या गेल्या वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षामध्ये दिसायला गेली आहेत. प्रत्येक ठिकाणी दबाव तंत्र चालू आहे आणि स्वायत्तपणे कोणालाही पत्रकारिता करता येत नाही. करायचा प्रयत्न केला त्याच्यावर ईडीच्या धाडी पडतात. इतकंच काय तर BBC जे ब्रिटिश सरकारची वाहिनी आहे आणि प्रचंड त्याला एक सन्मान आहे जगामध्ये, एक स्वायत्तते करतात. त्या BBCने काही डॉक्युमेंटरी आपल्या चॅनलवर दाखवल्या तर त्या सरकारला, विशेषतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात त्या होत्या असं त्यांना वाटलं सरकारला. म्हणून BBCवर संपूर्ण इतक्या प्रकारे सरकारी चॅनल आहे ती इंग्लंडची, ब्रिटिश सरकारची चॅनल आहे, त्यामुळे फार जास्त त्यांना काय करता येत नाही. पण त्याच्यावर धाडी टाकल्या, कार्यालयाचे सर्च झाली, शोधलं की काही आमच्या विरोधात काय का, आणि ते खूप बंधन झालेलं आहे. त्यांना BBC मराठीची वाहिनी आहे पण ती फक्त डिजिटल वाहिनी आहे, त्याला टीव्हीवर त्याला अजून येऊ दिलेलं नाही. अशा प्रकारे कळत न कळत प्रसार माध्यमांच्यावर आजच्या सरकारचं दडपण आलेलं आहे. त्यामुळे उद्या प्रसार माध्यम हे PR एजन्सीज राहतील का काय, पगारी पब्लिसिटी करणारे एजंट ते पत्रकार या नावाखाली हे काम करतील, पण खरे असतील ते पेड सर्वंट असतील एखाद्या उद्योगपतीचे, एखाद्या राजकीय पक्षाचे, त्या राजकीय पक्षाच्या संघटनेचे. ते मग जनतेचं हितरक्षण करू शकणार नाहीत कारण त्याचा पगार कुठून तर घेतोय.
म्हणजे आर्थिक स्वायत्तता वर्तमानपत्राची कशी निर्माण करायचा पहिला प्रश्न आहे. आणि मग राजकीय दृष्ट्या सरकारला ते परवडणार आहे का हा दुसरा प्रश्न आहे. आणि त्यामुळं एकतर या सरकारला कुठेतरी हलवल्याशिवाय त्या दिशेनं सरकार चाललेलं आहे. आम्ही तर स्पष्ट आरोप करतो की हुकुमशाहीच्या दृष्टीने सरकार चाललेलं आहे. आणि हुकुमशाही आली की मग प्रसार माध्यमाला बिलकुल फायदा राहणार नाही. फक्त तिथं राहतील पेड PR एजंट्स, पब्लिसिटी करणारे एजंट राहतील. जर्नलिझमची तुम्ही डिग्री घ्या नंतर काही करा, पण तुम्हाला मग स्वतंत्रपणे काही इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम, शोध पत्रकारिता वगैरे काही करता येणार नाही. त्याला वावच मिळणार नाही. तुम्ही एखादी स्टोरी केली तर छापणार नाही. तर त्या दिशेने आपण चालू आहे का. आणि त्या दुसरा पैलू असा आहे की सगळ्या मालकांना द्या, मोठ्या मोठ्या उद्योगपतींनाच प्रसार माध्यम चालवायचे अधिकार द्यायचे का. मग आपण स्वतंत्र पाण्याची पत्रकारिता, समजा सरकारने काही हस्तक्षेप नाही केला, पण इकॉनॉमिक फोर्सेस जे आहेत, रेव्हेन्यू मॉडेल जे आहे की त्याला पगार द्यायचा कुठनं. त्याला शेवटी वर्तमानपत्र विकत कोण घेत नाही, टीव्ही चॅनलला कोणी पैसे देत नाही. जाहिरातदारांनी दिले तर ते म्हणतात की माझ्या विरोधात काही छापायचं नाही. मग कसं काय चालणार आहे. आणि दुसरा त्यात पुन्हा आणखी पुढचा जो भाग आहे की हे जर टिकवलं नाही तर मग आपण चौथा स्तंभ म्हणतो, त्याला काय अर्थ असणार. आता तुमच्यावर डायरेक्ट पुन्हा प्रश्न आहे की आपण आतापर्यंत इतकी मंडळी पत्रकार म्हणून काम करतायत, उद्या ते क्षेत्र शिल्लक राहील का. सगळे तुमचे PR एजंट किंवा लायझन ऑफिसर असे राहतील, प्रेस रिलीज कंपनीचे काढतील, त्याला मग बातम्याचं स्वरूप देऊन ते छापतील. आता सुद्धा आपण काही काही वेळेला थोडं आपल्याला छटा दिसते. मोठे मोठे उद्योग समूह आहेत त्यांच्या बरोबर कशा बातम्या सांगतात, कशा येतात, काय येतात, जाहिराती कशा दिल्या जातात, जाहिरातीचा आणि बातम्याचा कसा डायरेक्ट संबंध आहे ते आपण पाहतो. त्यामध्ये पत्रकारांनी किती अडचणी आल्या तरी ही लोकशाही टिकवली नाही आणि हे प्रसार माध्यमाचं स्वातंत्र्य टिकवलं तर शेवटी तुमच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होणार आहे. हा व्यवसाय काही शिल्लक राहणार म्हणून एक सेल्फ प्रिझर्वेशन ज्याला म्हणतात की आपल्या स्वतःच्या स्वार्थाकरता ही लोकशाही टिकली पाहिजे, ही प्रसार माध्यमाचं स्वायत्तता स्वातंत्र्य टिकली पाहिजे. हा एक महत्वाचा भाग आहे. त्यामध्ये आणखी राजकीय विश्लेषण करणं मला वाटतं काही गरजेचं नाही. तर दुसरा पैलू जो मला त्यामध्ये बोलायचा आहे तो म्हणजे टेक्नॉलॉजीचं जे आक्रमण झालेलं आहे. आज वर्तमानपत्रांना पर्याय डिजिटल मीडियाचा आहे. आज वर्तमानपत्रांना पर्याय इलेक्ट्रॉनिक चॅनलचा आहे. आज सकाळी 7 वाजता सकाळी वर्तमानपत्र मी वाचणार गरज नाही. रात्री 12 वाजता मी सगळ्या बातम्या वाचू शकतो ऑनलाईन इंटरनेट. वर्तमानपत्र कशाला घ्यायचं किंवा चॅनल देखील कशाला भाड्याने घ्यायचं. ते सगळं युट्यूबवर दिसतंय, सगळं बातम्यावर दिसतंय. काही जरी सबस्क्रिप्शन घेतलं नाही तरी फुकट इतके त्यात. फक्त एवढं आहे की इंटरनेट ऍक्सेस पाहिजे. तो नसेल तर मग अवघड आहे. एक तर इंटरनेट म्हणजे वायफाय किंवा इंटरनेटचा ऍक्सेस तुमच्या खेडेगावात किंवा पाहिजे आणि तुमच्याकडे म्हणजे एखादा स्मार्टफोन किंवा एखादा टॅबलेट वगैरे काहीतरी पाहिजे वाचायला करता. ते असेल तर मग वर्तमानपत्राची गरज नाही, टीव्ही वाहिनीची गरज राहिलेली नाही. मग पत्रकारांचं काय होणार. तर पत्रकार हे लागणारच आहे. कुठल्याही प्रकारे तो पत्रकार प्रिंट मध्ये लिहिल तर डिजिटल वगैरे लिहावं लागेलच. त्याला आव्हानं काय आहेत की वाचणार मी का आपलं बघणार. व्हिडिओ वर्सेस रीडिंग. मला व्हिडिओ बघायला मिळालं तर मग वाचायचं कशाला कटकट करायची. आणि दुसरा एक भाग आहे की व्हिडिओ हे अशिक्षित लोकांच्या पर्यंत पोहोचते, ज्याला लिहिता वाचता येत नाही तिथपर्यंत ती पोहोचते. मग आता पत्रकाराला नेसेसरीली डिजिटल किंवा व्हिडिओ जर्नलिस्टच व्हावं लागेल का. ते लिखित शब्द प्रिंटवर कदाचित राहील का नाही माहिती. कारण प्रिंटिंगचं काय, कागद विकत घ्या, त्याला छपाई करा, मग छपाई करून वर्तमानपत्र वितरित करा, ही एवढी कटकट आहे. ती कटकट फार दिवस काही चालेल असं मला स्वतःला वाटत नाही. म्हणजे काही ठिकाणी फक्त एडिटोरियल किंवा ओपिनियन पेज ज्याला म्हणतात ते एखादे लोक घेतली 4 पानाचं वर्तमानपत्र की मला फक्त तुमचे विचार ऐकायचे. बातम्या मी बघितल्या टीव्हीवर.
बातम्या आम्ही इंटरनेटवर वाचल्या, पण एका मोठ्या संपादकाचं या बाबतीत काय मत आहे, तर त्याकरता 4 पानाचं नुसतं एडिटोरियल जे बधी पानं संपादकीय तेवढं 4 पानाचं मिळेल तर आम्हाला बस झालं, तेवढंच आम्ही किंवा मला वेळ मिळेल तर वाचू. असं स्वरूप बदलेल का? इतकं डिजिटल पेनिट्रेशन होईल, वायफाय असेल, इंटरनेट असेल, फायबर कनेक्टिव्हिटी असेल, की ग्रामीण भागात देखील प्रत्येकाकडे बऱ्यापैकी स्मार्टफोन आणि मुलांच्याकडे बऱ्यापैकी टॅबलेट हे घरात येईल आणि टेलिव्हिजनवर पण कम्प्युटर सारखं वापरता येईल किंवा कम्प्युटरला देखील टेलिव्हिजन सारखं वापरता येईल. दोन्ही मॅक्झिमम इंटरचेंजेबल पण वापरता येतील आपल्याला. त्यामुळे प्रिंट मीडियाचे जे वर्तमानपत्र जे आहे त्याचं भवितव्य फार काळ टिकेल असं मला स्वतःला वाटत नाही. स्पेशलाइज न्यूजपेपर निघतील, बिझनेस न्यूजपेपर निघतील, स्टॉक मार्केटचे लिस्टिंगचे निघतील, स्पोर्टचं वर्तमानपत्र 4 पानाचं निघेल. पण जे सर्वसामान्य वर्तमानपत्र आपण जे बघतो तर लोकसत्ता, महाराष्ट्राचा आकार कसा कसा कमी कमी व्हायला लागला आपण बघायला, तो टिकेल असं मला वाटतं. कारण ते फार कटकटीचं झालेलं आहे. कागद म्हटले की झाडं तोडायला लागतात, एन्व्हायरमेंटल इश्यू येतो, मग रद्दीचं काय करायचं, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट आहेत, डिजिटलवरती काही लागत नाही. पण ते जरी झालं तरी कोणाला तरी लिहावं लागेल ती बातमी. शेवटी पत्रकाराला ती बातमी त्याची छापील वर्तमानपत्रात छापून येणार आहे, कधी बातमी डिजिटल मीडियावर येणार आहे, कधी बातमी स्टोरी म्हणून एखादा व्हिडिओ चॅनल वापरणार आहे, ती स्टोरी तर स्क्रिप्ट तर त्याला लिहायला येणार आहे. त्यामुळे लेखन करणारा पत्रकार हा जरी प्रसार माध्यमांचं स्वरूप बदललं तरी त्याची गरज लागणार आहे. आणि त्या पत्रकाराला आपल्या मातृभाषेवर प्रभुत्व मिळवलं पाहिजे, इंग्रजीवर प्रभुत्व मिळवलं पाहिजे, कारण इंग्रजी ज्ञान भाषा आहे. आज इंग्रजीमध्ये जेवढी प्रसार माध्यम आहेत किंवा इंग्रजीमध्ये जेवढी माहिती उपलब्ध आहे त्याच्या 1% देखील माहिती मराठीत किंवा भारतीय भाषामध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे तुम्हाला खरंच जर सामान्य जनतेपर्यंत पोहोचवायचं तुम्हाला इंग्रजी ही ज्ञान भाषा आहे, त्याच्यावर प्रभुत्व मिळवलं पाहिजे, ते वापरता आलं पाहिजे. त्यानंतर हा एक आव्हान, फार मोठं आव्हान आहेच. आता डिजिटलच्या पुढे जाऊन मग व्हर्च्युअल रियालिटी यायला गेले, त्यामध्ये आपण तो गॉगल्स घातले डोळ्यासमोर की ते चित्र येतं, तिथली खोलीमध्ये चित्राचं बरंच काय काय व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी हे सगळे प्रकार आहेत ते आता येऊ घातलेले आहेत. पण अजून ते गॉगल्स वगैरे खूप महाग आहेत, त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या पुढे पोहोचायला जर वेळ लागेल, पण ती येते. ही नवीन टेक्नॉलॉजी आहे, तो वेगळाच अनुभव आपल्याला सिनेमा बघायचा, कलाकृती बघायचा येणार आहे. ही 2-4 वर्षातली ती टेक्नॉलॉजी आहे. त्याचबरोबर आणखीन एक सर्वात मोठं आव्हान पत्रकारितेसमोरचं आहे, ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा कृत्रिम प्रज्ञा. गेल्या वर्षभर ह्या विषयात काम खूप 1960 पासून चाललेलं आहे. संगणकाचा युग आल्याबरोबर हा संगणक किती पॉवरफुल होईल, किती ताकदवर होईल, तर आणखी आपण हार्डवेअर जास्त पॉवरफुल करू शकू का, त्यातलं सॉफ्टवेअर पॉवरफुल करू शकू का, याबद्दल संगणकाचा उदय झाल्या दिवसापासून प्रयत्न चाललेले आहेत. संगणक बुद्धिबळामध्ये माणसाला हरवू शकेल का? जागतिक जगज्जेता बुद्धिबळपटू आहे, विश्वनारायण आनंद सारखा किंवा मॅग्नम कार्सन सारखा, त्याला एखादा संगणक हरवू शकेल का? एक ती टेस्ट होती. जगामध्ये 2 बोर्ड गेम्स आहेत, एक चेस म्हणजे बुद्धिबळ आणि दुसरा कोरियामधला गो नावाचा गेम. चीन, जपान, कोरियामध्ये खूप प्रसिद्ध आहे. आणि गो खेळ देखील बुद्धिबळासारखाच असा डोक्याचा खेळ आहे. आणि त्यामुळं गो मध्ये किंवा बुद्धिबळामध्ये कम्प्युटरला किंवा संगणकाला माणसाला पराभूत करता येणार नाही अशी मान्यता होती. पण गेल्या 10-20 वर्षापूर्वी संगणक सहजपणे अगदी कुठल्याही बुद्धिबळपटूला सहज हरवतात. आणि गेल्या वर्षी आपण पाहिलं असेल तर गो खेळामध्ये जो जगज्जेता होता त्याला देखील संगणकाने पहिल्यांदाच हरवलं. संगणकाची ताकद, बुद्धिमत्ता, प्रज्ञा इतकी वाढायला लागलेली आहे. बुद्धिबळ गो एक सामान्य लोकांच्या मध्ये पॉप्युलर अशी टेस्ट आहे की किती आहे. पण त्यात काय झालं की ही हार्डवेअर जे आहे आपण जे हाताने जे कम्प्युटरला स्पर्श करतो ते हार्डवेअर इतकं पॉवरफुल झालेलं आहे, इतकं स्वतः झालेलं आहे की कल्पनाही करता येणार नाही. माझं एक क्षेत्र होतं, त्यामध्ये मी सुरुवातीला
अमेरिकेत असताना या खरं म्हणजे फील्डचा उदय झाला, मायक्रो कम्प्युटरचा वगैरे इतक्या वेगानं वाढलेला आहे की त्याचं ताकद समजा 10 पट जर या वर्षात वाढली तर किंमत 10 पट कमी होती, म्हणजे 100 पट त्याची क्षमता, अशी आर्थिक क्षमता होती. हे दरवर्षी चाललेलं आहे. कुठं संपेल काय कुठं माहिती नाही. आणि त्यामुळे प्रचंड मोठी कॅल्क्युलेशन्स करणारी, आकडेमोड करणारी क्षमता संगणकामध्ये उपलब्ध झालेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला जे सॉफ्टवेअर आहे, आज्ञावली आहे, जे आपण नियम देतो सॉफ्टवेअर तयार करायचं, त्यामध्ये इतके शोध लागलेले आहेत आणि हाताला हे प्रचंड मोठं अजस्त्र असा संगणक आहे आणि अजस्त्र अशी मेमरी आहे. मेमरी म्हणजे जे आपण माहिती स्टोअर करतो ती अजस्त्र झालेली आहे, त्याची व्याख्या करता येणारी इतकी मोठी झाली, इतकी स्वच्छ झालेली. त्यामुळे आता काय झालंय की जगात जेवढी माहिती आहे, जगातली समजा इंग्रजी भाषेतली, मराठीमध्ये कमी आहे, जेवढी नियतकालिक आहे, जेवढी वर्तमानपत्र आहे, ती सगळी साठवून ठेवली डिजिटल फॅशन मध्ये, तर त्या संगणकाला त्या विषयाची माहिती मग जगात कुठेही समजा एखादा अग्रलेख आला असेल, चीन आणि तैवानचं टेन्शन आहे किंवा हमासचं इस्रायलचं युद्ध चाललेलं आहे, युक्रेनचं युद्ध चाललंय, जितके काही लेख, माहिती, बातम्या, अग्रलेख आणले ते अब्जावधी पान असले तरी एका क्षणार्धामध्ये ते सगळे पानं तपासून त्यात काय विशेष आहेत आणि सगळ्यांच्याकडे कॉमन माहिती काय ती संगणकाला लगेच कळून ती तुमच्यासमोर ठेवू शकतात. आणि ह्याला मग ही बुद्धिमत्ता आहे म्हणायचं का? मानवी बुद्धिमत्ता म्हणजे काय? आपल्या डोळ्यांनी गोष्ट पाहिली तर त्याच्याबद्दलची माहिती आपण घेतो, किती माणसं बसल्याचा अंदाज एका नजरेत आपल्याला कळतो, किती माणसं इथं आली, कोण कोण बसले, काय बसले. मग समजा काही घटना घडली तर मला बाहेर पडता येईल का, आहे का, स्टेज कुठं आहे, खाली उडी मारायला आहे का, हे सगळं हिंदू एका क्षणातच सगळं आत्मसात करतो. त्याला बुद्धी म्हणतो आपण, माहिती म्हणतो. ही माणसं बसलेत, माझ्या सगळं ओळखीची आहे. ही जी बुद्धिमत्ता आहे ही संगणकामध्ये आपण आणू शकतो. त्याचा प्रयत्न बघायचे सांगितल्याप्रमाणे 1960 पासून चाललेला आहे. खूप यश आलेलं आहे. बुद्धिबळाला कम्प्युटर भरू शकतो, गो मध्ये करू शकतो. पण गेल्या वर्षी जानेवारी मध्ये एक नवीन प्रयोग निघाला. प्रयोग त्यात काय कृत्रिम बुद्धिमत्ता या नावाखाली ते विकलं गेलं, पण खरं म्हणजे बुद्धिमत्ता ही व्याख्याच करणं अवघड आहे. त्यामुळे संगणकामध्ये बुद्धिमत्ता आहे का हे म्हणणं अवघड आहे. पण एक बुद्धिमान माणूस जे काम करू शकतो त्याच्यापेक्षा जर जास्त वेगाने काम जर संगणकाने केलं तर त्याला बुद्धिमान असं म्हणायचं का? त्याला हा जगात वाद झालेला आहे. गेल्या जानेवारीमध्ये जो शोध लागला तो एका कंपनी, नवीन कंपनी अमेरिकेतली होती, त्याने एक सॉफ्टवेअर आणून दिलं, जगामध्ये दिलं, ते सगळ्यांना फुकट दिलं. आणि त्या सॉफ्टवेअरचं नाव सगळ्यांना बहुतेक परिचित असेल, चॅट जीपीटी म्हणून नाव आहे. टेक्निकल नाव जीपीटीचा अर्थ खूप कॉम्प्लिकेटेड टेक्निकल याचा डायरेक्ट संदर्भ आपल्याला कळणार नाही. पण झालं काय की हा कम्प्युटरचा कम्प्युटर प्रोग्राम आहे आणि त्याचा जगातल्या सर्व माहितीशी त्याच्या जोडणी झालेली आहे. त्यामुळे एखादं जर त्याच्यात गंमत अशी आहे की पत्रकारांचा कसा संबंध आहे ते सांगायचा प्रयत्न करतोय मी. ते समजा मी एखादा इंग्रजीमध्ये एक लेख लिहिला आपल्या चालू घटनांच्या बद्दल किंवा समजा महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीबद्दल, आजच्या सध्या परिस्थितीबद्दल. आता इंग्रजीमध्ये लिहिलेला माझं स्पेलिंग बरोबर आहे का, माझं ग्रामर बरोबर आहे का, म्हणजे लिंक बरोबर लागली आहे का? कदाचित आता आपलं इंग्रजी बेतात असतं तर फार चांगलं एखाद्याने लिहिले असं नाही, पण तो सगळा लेख समजा मी जर उचलून जर त्या चॅट जीपीटी त्या प्रोग्रामच्या अधीन केला की बाबा हे मी लिहिलेलं आहे, हा 750 शब्दाचा लेख आहे, मला हा लेख सगळा व्याकरणाच्या दृष्टीने ग्रॅमॅटिकली शुद्ध करून दे, सुसूत्रपणे करून दे, एका पॅरेग्राफ मध्ये एका परिच्छेदामध्ये एक कल्पना असावी आणि जरा हे 750 मला 600 मध्ये करून दे. तर तुम्ही कम्प्युटरचं बटन दाबल्या दाबल्या एका क्षणाच्या तुम्हाला हे 650 पानाचं उत्तर येईल. हे आता इथं मी माझ्या फोनवर तुम्हाला करून दाखवू शकतो, आता उभ्या इतकं सोपं आहे. पण त्यामुळे काय झालंय की पीएचडी इंग्लिश लिटरेचर केलेली माणसं, एमएससी इंग्लिश लिटरेचर केलेली माणसं, ग्रंथ शेक्सपियरची वाचलेली माणसं, त्याचे काय करायचं आहे?
ग्रामीण भागातला एखादा माणूस ज्याला थोडस पायमोडीचे इंग्रजी येतं, त्याला जर कल्पना जरी त्यांनी मांडल्या किंवा 10 तारखेला विधानसभेचा निकाल लागणार एवढे वाक्य जरी लिहिलं, मग त्याचे परिणाम काय होतील, ते सरकार बदलेल का नाही बदलेल, असे 5-6 ओळी टाकल्या तर तो 250, 300, 500, 1000 शब्दाचा लेख तुम्हाला लिहून देईल. ग्रॅमॅटिकली 100% करेक्ट, एकही स्पेलिंग चूक नाही. आता प्रश्न आता ही माणसं जे हाताने करायची त्याचं आता काय होणार, आणि हा प्रचंड मोठा प्रश्न गेल्या वर्षभरामध्ये विशेषतः जगासमोर आहे. या कृत्रिम प्रज्ञात ही बुद्धिमत्ता आहे का नाही यामध्ये मी जाणार नाही. बऱ्याच लोकांच्या मध्ये बुद्धिमत्ता कशी असू शकते, पण मानवी बुद्धिमान माणूस करू शकतो, 10 काम करतोय, मग त्याला बुद्धिमान म्हणायचं का नाही आपला विषय. पण हे उपकरण आता तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या खिशात आहे, ते तुम्हाला सगळ्यांना वापरतील. दुर्दैवाने मराठीत नाही, मराठीमध्ये आपल्या सरकारने काम केलं पाहिजे, त्याने कोणी केलेलं नाही. तर माझा जो सरकारशी वाद आहे की मग तुम्ही मराठीत नाही केलं तर काय कॅलिफोर्नियामध्ये होणार आहे का, एखादा कोणतरी करेल, पण ती आपण का नाही करत. आज टाईप रायटरची गरज राहिलेली नाही. मी जर स्वच्छपणे इंग्रजीमध्ये जर एखादं डिक्टेशन माझ्या फोनमध्ये दिलं तर करेक्ट ते सगळं बरोबर टाईप होऊन येतं. पुढे प्रॅक्टिस लागते 2-4 दिवसाची. त्यामुळे टाईप रायटर पाहिजे का, गरज नाही. अशा प्रकारे प्रचंड मोठ्या टेक्नॉलॉजी निघायला लागल्यात. दुसरं काय झालं की समजा मी आणखी हीच टेक्नॉलॉजी जो दुसरा भाग आहे, मिड जर्नी नावाचा एक प्रोग्राम आला, त्यामध्ये तुम्ही सांगितलं की मला एक फोटो पाहिजे काढून. असा फोटो पाहिजे की एक सभागृह आहे, सभागृहामध्ये एक 300 माणसं बसली, पुढे व्यासपीठ आहे, व्यासपीठावर 5 माणसं बसली, मागे काहीतरी फलक आहे, ते मला चित्र काढून दे. एका अर्ध्या सेकंड त्याच्यात तुम्हाला एक पहिलं फर्स्ट प्रिंट तुम्हाला काढून दे. त्यामध्ये मागणं फोटो घेतला असेल, माणसं बसली, तर स्टेजवर कोणतरी माणसं आहे, त्या माणसाचे चेहरे लावायचे ते फार अवघड नाही, मार्क करून ते चेहरे लावता येतात. म्हणजे फलकावर काय लिहायचं तो सांगितलं की तो ते लिहून दे. म्हणजे जितकं तुम्हाला लेखन करता येईल तेवढं तुम्हाला चित्रही करता येईल ऑटोमॅटिक. आता शक्य आहे. एखादी कविता लिही म्हटलं तर लगेच तुम्हाला कविता लिही. ते काय काय त्याला जगातले सगळे जेवढे लिखाण झाले ते तिकडे आहे. तो स्वतःच्या बुद्धीने लिहित नाही, तो सगळे जगातलं उत्कृष्ट साहित्य तपासतो. आणि समजा एखादा मला शब्द लिहायचा, मॅन इज गोइंग टू असं काहीतरी, पुढे काय असू शकतं तो तपासतो. मॅन इज गोइंग, आता पुढे काय असेल, गोइंग टू स्लीप, गोइंग टू ईट, गोइंग टू गार्डन, गोइंग टू असेल, तर तो ते सगळे शब्द पर्याय ठेवतो. मग बाकीचा मागचा संदर्भ लावतो की काय चाललंय, तर आपण ते फिरायला चाललंय, मग फिरण्याबद्दल असेल. अशा प्रकारे संदर्भ लावतो तो. त्यात स्वतःची बुद्धिमत्ता काय नसते, फक्त प्रचंड मोठा त्याला जी साधनं आतापर्यंत छापलेली आहेत ती सगळी उपलब्ध आहेत. त्याची जोडणी करून पुढचा शब्द कोणता जायचा ती करते, चॅट जीपीटी सॉफ्टवेअर आहे. आता चित्र काढू शकतो, तुम्हाला व्हिडिओ काढू शकतो. त्याचबरोबर दुसरा एक प्रकार तो डीप फेक, म्हणजे व्हिडिओ घ्यायचा, एखाद्या माणसाचा काही व्हिडिओ असेल आणि त्या माणसाचा चेहरा इतका बेमालूमपणे चिटकवायचा त्याला की तो व्हिडिओ त्या मूळ माणसाचा आहे का नाही हे तुम्हाला कळणार नाही. आता मला सांगा, मीडियावाले पत्रकार आपण व्हिडिओ टाकतो, चित्र काढतो, फोटो टाकतो, हे बेमालूमपणे जर कोणी केलं तुम्हाला कळत काय खरा फोटो काढताय का खोटा आहे. आज समजा आम्ही इथं 4 स्टेजवर बसलोय, तुम्ही आणखीन एक खुर्ची टाकून आणखीन एक माणूस बसवला आणि शरद पवार साहेब इथं मध्ये बसले तर आपण तर काय करतो, वर्तमानपत्रात फोटो छापला तर काय खरंच म्हणतो. कुणाचंही काय करताय तुम्हाला, म्हणजे कल्पना करता येणार नाही एवढं हे डीप फेक मध्ये टेक्नॉलॉजी उपलब्ध झाली. आता समजा एखाद्या वर्तमानपत्रामध्ये कुठून तरी मी एखादा फोटो पाठवला, बघतो संपादक विचार करताना इतकं कामाचा वेळ नसतो, एखादा चांगला फोटो कार्यक्रमाचा पाठवला छापला तर खरा काय फोटो कोणी त्याची जबाबदारी. शेवटी संपादक होणार, तू छापलास का, आता त्याला काय करणार की माझा पत्रकार जाऊन त्याने काही फोटो काढलेला नाही. त्यामुळे डीप फेक मुळे इतकी चिंता निर्माण झाली आहे की गेल्या 2 महिन्यापूर्वी इंग्लंडच्या पंतप्रधानांनी सगळ्या जागतिक प्रमुखांना बोलवलं आणि सांगितलं ह्याच्याबद्दल आपण काहीतरी नियंत्रण आणलं पाहिजे. ते कुठलं झाले का आपल्याला कळणार, आपल्या हातात राहणार नाही, खरं काय खोटं काय हेच कळणार नाही. आणि वर्तमानपत्रातल्या 10 खऱ्या बातम्यांमध्ये 2 खोट्यात छापवल्या तर काय तुम्हाला कळणार आहे की खरं आहे खोटं. आणि उत्कृष्ट इंग्लिश, फॅक्च्युअली सगळं करेक्ट,
तारखा चुकणार नाहीत काय नाही, कारण ते सगळं त्याला उपलब्ध आहे. तर त्यामुळं मग अनेक रोजगारांचं काय होणार आहे. तर जगामध्ये प्रचंड मोठा विषय आहे की AI टेक्नॉलॉजीमुळं, या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे किती रोजगार नष्ट होणार आहेत. रोजगार नष्ट होणार याबद्दल कुणाचंही दुमत नाही, पण किती होणार आहे. निम्मे होणार आहेत, 5% होणार आहेत, 1 कोटी दरवर्षी संपणार आहेत, काही माहिती नाही, सगळे अटकली बांधतात. पण होणार आहे त्या काय शंका आहे. तुम्हाला आठवत असेल भावनाकडे सुभाषना माहिती असेल की आपण पूर्वी ट्रंक कॉल लावायचो. कारण मुंबईला लागायला की फक्त ऑपरेटरला फोन करायचा, मग नंबर द्यायचा, ऑपरेटर ठीक आहे थोड्या वेळात फोन करते, मग लागला की आपण म्हणतो अर्जंट करा, त्याच्यापेक्षा जास्त असल्या लाईटनिंग करा, मग 8 पट किंमत लागायची. आणि मुंबईला जर कराडून फोन लावायला लागायचा तर तुम्हाला कोणाला विश्वास बसता नाही नव्या पिढीतल्या लोकांना की 8-8 तास थांबायला लागायचं. लागतोय की लागतो, मग आवाज यायचा नाही, मग ऑपरेटरला शिवाय द्यायच्या, लोक लावते मध्ये ऑपरेटर काय करणार तरच नाही. पण टेक्नॉलॉजी आली, टेलिफोन ऑपरेटर हे प्राणी संपला. पूर्वी आपण STD बूथवर जाऊन STD डॅशबोर्ड आता खिच्यात आलाय. ही टेक्नॉलॉजी किती वेगानं वाढते बघा. त्यामुळे टेलिफोन ऑपरेटर हे जे पद होतं ते नष्ट झालं कम्प्लिटली. तसं आता ह्या टेक्नॉलॉजीमुळे ऑटोनॉमस कार आलेले, सेल्फ ड्रायव्हिंग कार्स. शेवटी माणूस गाडी चालतो काय करतो, पुढे डोळ्यात बघतोय काय गर्दी कुठे आहे, लाल लाईट आहे का, गर्दी आहे का, कोणी मध्येच कोणी स्कूटरवाला आलाय का, संगणक ते बघेल. त्यालाही कळते की स्कूटर मधनं आला तर आपण थांबलं पाहिजे, लाल लाईट आलं तर थांबलं पाहिजे. हे सगळे नियम त्या गाडीतल्या संगणकाला, तो सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कृत्रिम प्रज्ञा असलेला संगणक त्याला माहिती आहे. त्यामुळे आता आजच्या घडीला जगामध्ये अनेक देशामध्ये ड्रायव्हरलेस कार्स, चालक रहित गाड्या सुरू झालेल्या आहेत. परवा दिवशी मी कुठेतरी गडकरींचं स्टेटमेंट वाचलं, म्हणजे भारतात काय मी ह्या चालक रहित गाड्या विचारणार नाही, कारण ते आल्या तर आमच्या 80 लाख ड्रायव्हर बेकार होते. प्रश्न काय आला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेकार आहे. शेवटी समजा तुम्ही म्हटलं नाही आलं तर मला माझ्याकडे पैसे आहेत, मला ड्रायव्हर ठेवून दर महिन्याला पगार द्यायचा, मी घेतला. सरकार किती बंधन आणणार, काही दिवस आणेल बंधन की नाही चालवायचं. पण शेवटी टेक्नॉलॉजीचा वापर असंच कम्प्युटरच्या बाबतीत झालं. बँकेमध्ये, इन्शुरन्स कंपनीमध्ये लोकांनी म्हटलं की संगणक आणू नका, आमच्या रोगरात जातील. पण थांबला का संगणक घ्यायचा. त्यामुळे वेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या निर्माण झाल्या. त्या खडेकाशीच्या नोकऱ्या, बेरीज वजाबाकी करणारे कारकून कमी झाले, कम्प्युटर. त्यामुळे अशा प्रकारची टेक्नॉलॉजी, याचा पत्रकारितेवर काय परिणाम होणार आहे. 2 गोष्टी आहेत की एक तर चांगलं लिहिणारा पत्रकार पाहिजे, संपादक असायचे, सब एडिटर असायचे, ते करेक्ट करायचे, त्याची गरज नाही. इतकंच काय तर या व्हिडिओ मॉर्फिंगमुळं टेलिव्हिजन अँकर हा जो प्रकार आहे, न्यूज वाचणारा म्हणून, हा प्रकार काही पुढच्या वर्षापर्यंत राहील असं मला वाटतं. एक चांगला फोटो असणारी महिला पुरुष वगैरे दाखवला, त्याला आवाज चांगला दिला, आणि ती बातमी तुम्ही द्याल उत्कृष्टपणे वाचून दाखव. त्यामुळे मग माणूस कशाला पाहिजे, तो राहणार अगदी 100% राहणार नवीन. कारण अशा अनेक क्षेत्र आहेत जिथले रोजगार कायमचे नष्ट होणार आहेत. आता मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपण बघितलं, रोबोटिक्स ज्याला म्हणतात किंवा यंत्रमानव किंवा मशीन्स आहेत, पण बरेचसे मोटर गाड्यांचे पार्ट आहेत ते सगळे ऑटोमॅटिक मशीन होतात, ते माणूस लागतच नाही. आणि ऍक्युरेट मशीन काय चूक करायचा प्रश्न नाही की मला जरा थकवा आलाय, झोप आली, तंबाखू खाता खाता तिकडे बघितलं एखादा पार्टच आवडायचा स्क्रू विसरला की ती कुठेतरी सुटला की गाडीचा ऍक्सिडेंट झाला, असे भानगडच नाही. त्यामुळे ह्याच्यामुळे रोजगार जाणार का, नक्कीच जाणार आहे. गाडी जर हात सोडली त्या बेल्टवर की गाडी रंगवून मिळणार, तुम्ही फक्त बटन दाबायचं की मला ही निळी गाडी पाहिजे, उद्या हिरवी पाहिजे, किंवा खाली काळींवर पिवळी पाहिजे. नुसतं बटन दाबलं की ते आपोआप पेंटून गाडी पाहिजे, माणूस तिथे लागणार नाही. हे आता जगात सगळीकडे चाललेलं आहे. फोन करायचा झाला, आपला मोबाईल फोन, सगळं ऑटोमॅटिक मशीननी फोन तयार होतो, माणसाचा हात लागत नाही. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये रोजगारामध्ये अशा प्रकारचा बदल होणार आहे. आता पत्रकारांच्या बद्दल काय होतं, त्याचं जास्त डेंजर कसं आहे की एकतर चांगलं लिखाण करणं, योग्य लिखाण करायची गरज नाही. फोनवर कुणी माहिती सांगितली की असा असा दंगा झाला, 2 बसेस पेटवल्या,
ते लगेच चित्र मला बसल्या मिळते. आता ती बस खरी आहे का खोटी आहे ते थोडं अंदाजानं आपल्याला करता येईल. काय काय घडलंय 2-4 ओळीत मला कोणी सांगितलं तरी बातमी रिपोर्ट ही तयार मिळेल मला. 300 पानाची 400 पानाची बातमी करेक्ट. ह्या मीटिंगची बातमी लिहायची 5-6 ओळी टाकल्या की असं असं डॉक्टर इरम होते, सुभाषराव होते, गोरख होते, मी होतो, बोललो झालं असं माहिती की बातमी करायला लागते काय 1 सेकंदाचा देखील वेळ लागला. मग पत्रकारांचं काय? तर त्यामुळं पत्रकारितेवर दुहेरी आव्हान आहे. म्हणतोय की संपणार असं काही म्हणत नाही मी, आव्हान आहे. एक तर टेक्नॉलॉजीचं आव्हान आहे. त्यामुळे माझं त्यामध्ये नम्र विनंती प्रत्येक माझ्या पत्रकार बांधवांना की टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही अगदी IT इंजिनियर इतकं तुम्हाला एक्सपर्ट व्हावंच लागेल, तुम्हाला आवडो अगर न आवडो. दिस इज अ मॅटर ऑफ सर्व्हायव्हल. तुम्हाला पुढे आपण काय करायचं हे करायचं तर मला हे तंत्रज्ञान आत्मसात करावंच लागेल. तुमचं जे मूळ तंत्रज्ञान त्यावर हे जर त्याला मुलामा चढवला त्या संगणकात तुम्हाला आणखी पॉवरफुल तुम्हाला काम करता येईल चांगलं. तुम्हाला व्हिडिओ जर्नलिझममध्ये कंपल्सरी जावं लागेल. फक्त प्रिंटमध्ये राहून चालणार नाही किंवा इकडून तिकडे करावं लागेल. केल्याशिवाय चालणार नाही. आणि यामध्ये जर फार मोठ्या प्रमाणात जर टेक्नॉलॉजिकल बदल घडले तर आपलं काय रोल राहणार आहे हे पण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. आणि विनंती आहे एखाद्या चांगल्या ITच्या प्रोफेसरला माणसाला बोलवा, असंच पत्रकारांना बोलवा, काय काय चाललंय, काय होऊ शकतं, काय आता हे मी फक्त तोंड ओळख म्हणून सांगितलं, पण बरंच काय काय चाललंय ते माहिती घ्या. तुम्हाला या कृत्रिम प्रज्ञा असेल किंवा रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानापासून बाहेर राहता येणार. आपला काही संबंध नाही, आपण पत्रकार आहे, हे काय चाललंय हे चालणार नाही. आज कुणीही तर सिटीजन जर्नलिस्ट नावाची कल्पना निघाली. काय कुणी मोबाईल फोन काढतो, फोटो काढतो, अपलोड करतो, चांगली व्हिडिओ असले, चांगला फिल्म असले ते चॅनलवर चालवतात. त्याला कुठूनही माहिती मिळाली तरी पाहिजे. त्यामुळे आता कोणीही काही लेख चांगल्या प्रकारे लिहिून देणं. आता नोकरीचा अर्ज असेल ChatGPT, रजेचा अर्ज असेल ChatGPT, काही चूक नाही काय नाही, चूक अगदी कारण काय काय ते विचारतो, काय कारण टाकायचं सुट्टीचा अर्ज टाकतात कारण घेतो, माझ्या घराचं कोण आलं काय. इतके कृत्रिम बुद्धिमत्ता पुढे गेलेली आहे, त्याचा पत्रकारितेवर काय परिणाम होणार आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी तयार करावी लागेल. आपण फक्त प्रिंटमध्ये म्हणून भागणार नाही. तुम्हाला व्हिडिओ जर्नलिझमचा ज्ञान घ्यावं लागेल, ऑडिओ टेक्नॉलॉजी, ऑडिओ इंजिनिअरिंग कसं घ्यायचं हे सगळं आलं पाहिजे. कारण उद्या जरा तुम्हाला एखादं संपादक बघितलं मला नको मला स्टोरी व्हिडिओची पाठव, काय करणार. पण एका बाजूला राजकीय तुमच्या क्षेत्रावर आक्रमक होतंय, स्वतंत्र पत्रकारिता राहणार नाही, नुसते पेड PR एजंट्स राहतील, ते मग पत्रकारिता नावाखाली काम करतील, आताच व्हायला लागलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला टेक्नॉलॉजीमुळे तुम्ही कालबाह्य व्हाल का, हे दुहेरी संकट आपल्या समोर आहे. आणि दुहेरी संकटांना आव्हानं ओळखून आपण त्या आव्हानाला सामोरं जाण्याकरता तयारी केली पाहिजे. माझी तर पत्रकार बांधवांना विनंती आहे की तुम्ही एखाद्या IT एक्सपर्टला बोलून व्याख्या ठेवा की आमच्या क्षेत्रामध्ये काय काय परिणाम होऊ शकतात. प्रसार माध्यमामध्ये काय टेक्नॉलॉजीचे बदल झाले ते आम्हाला सांगा, आम्हाला काय शिकता येईल. त्यातली मी सॉफ्टवेअरची काही माहिती दिली ती आम्हाला आत्मसात करता येईल का, आमच्या मोबाईलवर ते करता येईल का, आम्ही आमची बातमी पाठवताना कसं करू. आज इंग्रजी ते मराठी, मराठी ते इंग्रजी भाषांतर होतं सहजपणे, पण क्वालिटी एवढी चांगली नाही, इतकी अप्रतिम क्वालिटी नाहीये. पण त्यामुळे मग काय झालं, काय महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्यात खर्च केलं, हे बाहेरच्या लोकांनी केलं, थोडं काम चालू आहे. पण हे सगळं शक्य आहे. व्हॉइस टू टेक्स्ट आहे. मराठीमध्ये मी जर काही डिक्टेशन दिलं तर काही सॉफ्टवेअर आहे ते चांगल्या प्रकारे टाईप करतात. म्हणजे पूर्वी जेव्हा मराठीमध्ये संगणक नव्हतं तेव्हा आम्ही स्वतः त्यामध्ये थोडंसं काम केलं आणि ही मराठी भाषा आणि सर्व भारतीय भाषा संगणकामध्ये कशा येतील त्याकरता खूप चांगलं काम केलं. त्याचं बरेचसे काही त्याची मानकं झालेली आहेत, स्टँडर्ड झालेली आहेत. त्यामुळे मलाही आश्चर्य वाटते की किती गतीनं हा प्रवास झालेला आहे. थोडक्यातच मी थोडं संपवणार आहे. वर्तमानपत्राची आणि प्रसार माध्यमाची, इलेक्ट्रॉनिक मीडियाची रेव्हेन्यू व्हायबिलिटी हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. हा फक्त मालकांच्या पुरता मर्यादित नाही.
त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला याबद्दल विचार करावा लागेल. ते फक्त जास्त जाहिराती मिळाल्या म्हणजे भागला असं नव्हे. उलट बिना जाहिरातीचं एखादं वर्तमानपत्र चाललं तर चांगली गोष्ट. आजही काही जगामध्ये फार चांगली वर्तमानपत्र आहेत, चांगली चाललेली आहेत. उदाहरणार्थ फायनान्शियल टाइम्स लंडन, आर्थिक विषयाचं वर्तमानपत्र मी रोज वाचतो. 30-40 पानाचं असतं ते वर्तमानपत्र, इंटरनेटवर वाचतो, वेळ मिळत नाही. न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट. तर वॉशिंग्टन पोस्टच्या अमेरिकन सरकारची झालेल्या संघर्षाची कहाणी ही प्रत्येक पत्रकाराने पाहिली पाहिजे. पोस्ट नावाचा एक सिनेमा आला होता गेल्या 2 वर्षापूर्वी. वॉशिंग्टन पोस्टने जे संघर्ष केला अमेरिकन सरकारशी, त्यानंतर सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला, अत्यंत चांगला सिनेमा आहे, इंग्रजी चित्रपट आहे, तो प्रत्येक पत्रकारांना पाहायला पाहिजे. हा संघर्ष चालू आहे. पण अशा काही देशामध्ये उत्कृष्ट वर्तमानपत्र चाललेली आहेत, तिथे सरकारचा दबाव आहे, त्यावर जनतेचा दबाव आहे की नाही आम्हाला हे नाही चालला. सुप्रीम कोर्टाचा दबाव आहे की नाही स्वतंत्र पत्रकारिता पाहिजे. पोस्ट सिनेमामध्ये तो जो प्रकरण झालं अमेरिकेतलं, सत्यस्थितीवर आधारित चित्रपट आहे, पाहिलं पाहिजे. भारतात आज मला परिस्थिती दिसत नाही. आज कम्प्लिटली संपूर्णपणे माध्यमांचा गळा घोटला गेलेला आहे राजकीय स्वार्थाकरता. आणि त्यामध्ये मालकांचं, ज्यांच्या मीडिया आणि प्रसार माध्यमाच्या मालकांचे, त्या मालकांचं आणि सत्ताधीशांचं हे साठवलोट झालेलं आहे. आणि एकमेकाला पूरक असं ते सगळे धोरणं चालतात. त्यामुळे स्वतंत्र पत्रकारिता ही संपुष्टात यायला गेली. एका बाजूला हे राजकीय आव्हान, ही लोकशाही टिकली पाहिजे, त्यामध्ये दोष असले तरी ज्याला लिबरल डेमोक्रेसी आपण म्हणतो, उदारमतवादी लोकशाही, ही टिकली पाहिजे, नाहीतर पत्रकारिता राहणारच नाही. रशियामध्ये जशी पत्रकारिता होती तशीच राहील फक्त. आणि दुसऱ्या बाजूला टेक्नॉलॉजीचं आव्हान, त्यामध्ये आपला रोल काय राहणार आहे, कारण टेक्नॉलॉजी काही थांबणार नाही, प्रचंड मोठ्या प्रमाणात थांबणार आहे. त्यामध्ये रोजगाराची इतकी उलथापालथ होणार आहे. आणि थोडंसं तुम्हाला संरक्षण आहे का नाही मराठी इतकं आलेलं नाही, कारण मराठीमध्ये कोणी ते संशोधन करायला गुंतवणूक केली आहे, सरकारनेच केली आहे, त्यामुळे ते येईल, हळूहळू येईल. पण इंग्रजीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आले. आता एखादं शुद्ध लेखन नसलेला लेख कोणी ऍक्सेप्टच करत नाही. ते लगेच विचारतात, अरे तू ChatGPT नाही केलं, इतकं हे कसं झालं. त्यामुळं मला वाटतं विद्यमान प्रसार माध्यमाच्या समोर ही दुहेरी आव्हानं आहेत. त्या आव्हानाला आपण सगळ्यांनी मिळून, त्यामध्ये सर्वसामान्य नागरिक असतील, त्यांचा प्रसार माध्यमाचे थेट काही संबंध नसेल तरी तुमचाही यामध्ये स्टेक आहे, तुम्हीही भागधारक आहेत. कारण जर स्वतंत्र पत्रकारिता नष्ट झाली तर मग सरकारला जाब विचारणारं कोणी राहणार नाही. आणि प्रत्येक स्वतंत्र सामान्य नागरिकाला आपल्या व्यापातून हे करणं शक्य होणार नाही. प्रत्येकाला आंदोलन उभं करता येत नाही. पत्रकारिता, प्रसार माध्यम प्रचंड मोठी जबाबदारी पार पाडतात की सरकारला आरसा दाखवायचा. ते जर कोणी केलं नाही तर काय करायचं. म्हणून माझ्या दृष्टीनं आज प्रसार माध्यमाच्या समोर ही दुहेरी आव्हानं आहेत. कुठेतरी जाऊन ती एकत्र येतात. शेवटी आता एक कायदा करायचं चाललेला आहे. आज आपण कितीही जरी सरकारनं बंधनं आणली तरी युट्यूबवर आपण काय टाकतो किंवा एखाद्या फेसबुक पोस्टवर काय टाकतो याच्यावर काही बंधन नाही. आज केंद्र सरकारचा या सगळ्या युट्यूब चॅनल, फेसबुक चॅनलवर जे लाईव्ह चॅनल, व्हॉट्सअप चॅनलवर सगळ्याची नियंत्रण आणण्याचा प्रयत्न चालला. सरकारची परवानगी असल्याशिवाय तुम्हाला करता येणार. म्हणजे बघ काय झालं, जरा तुम्ही वेडावाकडा करायला लागला सरकारच्या दृष्टीने केले बंद. आता हे माध्यम जर बंद झालं जगात काय चाललंय हे सरकारला पाहिजे तेच माहिती पडेल लोकांना. लोकांना कळणारच नाही. कारण हेच इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या वेळेला झालं. सगळी वर्तमानपत्र बंद झाली. त्यामुळे काय देशात चाललंय कळत होतं. त्यामुळे एखादी अफवा जर कोणी सोडली तर ते वाऱ्यासारखी अफवा पसरवत होते. लोक त्या अफवाला खरं समजवत होते आणि त्यात इंदिरा गांधींचं सरकार पडलं. असं नाही चाललं. आपल्याला हे स्वातंत्र्य टिकवलं पाहिजे. आणि या स्वातंत्र्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये ही प्रचंड मोठी देणगी आहे की हाच देश तो आपल्या विशिष्ट समाज व्यवस्थेमुळं हजारो वर्ष पारतंत्र्यामध्ये गुलामगिरीमध्ये होता. तोच देश, तीच माणसं, तीच जमीन स्वातंत्र्य मिळालं. आपण सगळ्यांना समान अधिकार दिले. जी सामाजिक व्यवस्था तिथे बदलून टाकली तर आपण आज एक महाशक्ती व्हायला लागली.
सरकारचं धोरण आहे की आपण 2047 पर्यंत 100 वर्ष होतील तेव्हा आपण एक विकसित देश होऊ. ही सरकारची घोषणा आहे. तिथे बघायला बहुतेक आम्ही नसणार आणि मोदी असतील का माहित नाही, पण ही घोषणा आहे कारण अजून त्या दिशेनं आपली पावलं पडत नाहीत. नुसती घोषणा आहे, पण आपल्याला फार मोठं अंतर गाठायचंय. ती अंतर गाठताना जर आपल्या देशामध्ये लिबरल डेमोक्रेसी, उदारमतवादी लोकशाही जर अस्तित्वात नसेल तरी घडणं कदापि शक्य नाही. एवढंच सांगून पुन्हा एकदा पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि मी त्या आव्हानाचं वर्णन केलेलं त्याबद्दल आपण गांभीर्यानं सगळे मिळून विचार करूया आणि त्यातून काही चांगलं घडेल याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. जय हिंद. तुमच्यातलेच सत्कार मूर्ती आणि आपण सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, कसलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता एक शब्दही इथे येण्यापूर्वी मला अंदाज होता, परंतु लोकांच्या मनामध्ये शंका असते की पृथ्वीराज बाबा बोलणार म्हणजे आता आजचं सरकार, कालचं सरकार, उद्याचं सरकार, पत्रकारांची गळचेपी, अमकं तमकं ह्याच्यावरच बहुतेक नाही. एक शब्द सुद्धा नाही, कुठल्याही पक्षाबद्दल बोलले नाहीत. काही बोलले असले तर काँग्रेसबद्दलच बोलले, आणीबाणीबद्दल बोलले. मला आश्चर्य वाटतंय. तेव्हा हा ज्ञानाधिष्ठित, विज्ञानपूर्वक जे काही बोलले हे फार महत्वाचं आहे. आपल्या सगळ्यांना त्या गोष्टीची कल्पना अतिशय बारकाईने, निरनिराळ्या अंगाने त्यांनी आपल्याला दिले. आणि काय चाललंय जगात आणि काय होईल याचा आपल्याला साधारण अंदाज त्यांच्या भाषणामधून आपल्याला आलेला आहे. ही गोष्ट खरी आहे की सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जे काही चाललंय, जे काही होणार आहे याचा फार मोठा परिणाम होणार आहे. आणि माहित नाहीये, कुणालाही सांगता येणार नाही की भविष्यामध्ये तुम्ही कसे असाल, आम्ही कसे असणार. अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं, जरा संभ्रमावस्था निर्माण होते. माहित नाही. साधं साधं आता समजा मी बँक चालवतो, बँकेमध्ये गेल्यानंतर आता बाबांनी जे सांगितलं ना हे सगळं खरं आहे की अतिशय उत्तम भाषेमध्ये, अतिशय व्याकरण शुद्ध असं तुम्हाला या लेखनामधून पाहायला मिळतं. बँकेमध्ये आम्ही अर्ज मागवतो नोकरीच्या निमित्ताने, अतिशय सुंदर लिहिलेले असतात. पण बाबा त्याच्या पुढची एक पायरी आहे, त्या चॅटबॅट मध्ये सुद्धा हे उसनं घेतलंय का आणि ह्यात कुणाची कॉपी आहे का हे सुद्धा बघतात. म्हणजे अगोदर हे तपासतात. पहिल्यांदा कुणाचाही अर्ज आला की पहिल्यांदा अगोदर चॅटबॅटलाच विचारतात की खरं या माणसाची अक्कल आहे का, काय ह्यानं कुणाचं उसनं दुसरीकडनं कुठनं माहिती घेऊन केलंय. म्हणजे त्याच्यावर चोरावर मोर म्हणतात ना, तशी परिस्थिती आहे. तेव्हा हे ज्ञान, विज्ञान पुढे पुढे चाललंय. म्हणजे जे तुम्ही कराल उत्तम करता मनापासून, परंतु ते उत्तमच आहे का खोटं आहे हे बघणारी सुद्धा एक यंत्रणा आता तयार व्हायला लागली आहे. जसं आता आम्ही आता डिजिटलायझेशन मुळे याच्यामुळे बँकेतला व्यवहार अतिशय सोपा झालाय, चांगला झालाय, तत्पर झालाय, बरोबर आहे. परंतु हॅकर आहे तरी आम्हाला लुटतात. या सगळ्यांना टांग कशी मारायची ते बरोबर पद्धतशीर करतात. तर हे त्याच्यावर परत आता शास्त्र अशी निर्णय ही एकावर एक अशा आता या पायऱ्यात. आणि माहित नाही आपण काय करणार आहे, आपलं काय होणार आहे ते. परमेश्वर आपल्याला आपल्या हयातीमध्ये निदान व्यवस्थित ठेवेल आणि जेवढं कळतंय, जेवढं पटतंय तेवढं समाधानकारक जगता येईल अशी अपेक्षा करूया. पण बाबांचं भाषण अतिशय विज्ञानपूर्वक, अत्यंत संपूर्ण क्षेत्राची पत्रकारितेच्या बाबतीमध्ये तर अगदी नक्कीच हे सगळे पैलू जे आहेत ते त्यांनी उलगडून दाखवलेले आहेत. तेव्हा आज एक चांगली फीस्ट, आज एक चांगलं ऐकायला मिळालं, भविष्य काळ मिळाला बघायला. तेव्हा मी तुमच्या सर्वांचे
आणि विशेषतः आज हा पत्रकारितेच्या बाबतीमध्ये अरेंज केलेला जो कार्यक्रम आहे त्या बाबतीमध्ये तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि मला इथं संधी मिळाली, ऐकायला मिळालं, आणि जे कदाचित हे कुणी देणार नाही, कुणी ऐकवणार नाही असं पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं, याबद्दल बाबांची विशेषता म्हणून या आजच्या भाषणाबद्दल फारच काय म्हणू आता आनंद व्यक्त करतो आणि माझे चार शब्द संपतो. स्वीकृती समितीवर ज्यांची निवड झाली तो कराड पाटणचा एक प्रकारे सन्मान आहे. आणि अशा भावनेतून पत्रकारांनी ज्यांचा सन्मान केला ते आमचे सहकारी गौरव तावरे. आणि प्रसार माध्यमाची सद्यस्थिती या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. आपण पाहिलं बाबांनी प्रसार माध्यमाची सद्यस्थिती सांगताना जे नवतंत्रज्ञानातील धोके आहेत ते सांगत असताना चॅट जीपीटीचा वारंवार उल्लेख केला. ते ऐकताना इथं बसलेल्यापैकी मला वाटते सगळेजण चॅट पडले असतील. तंत्रज्ञानाचा आवाका किती भयंकर आहे. आणि आता आप्पांनी सांगितलं की देशामध्ये सध्या किंवा राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. बाबांच्या मार्गदर्शनातून प्रत्येक मुद्द्यातून एकच भीती डोळ्यासमोर निर्माण झालेली आहे आणि ती अवघ्या जगासाठी आहे की मोठ्या प्रमाणावरती बेरोजगारी निर्माण होणार आहे. आणि अशा वेळेला म्हणजे राजकीय संक्रमणातून अर्थकारणाच्या दडपणातून प्रसार माध्यम पुढे जात असताना प्रसार माध्यमांना ती केवळ भीती राहिलेली नाही तर प्रसार माध्यम ही खऱ्या अर्थानं समाजाचं प्रतिनिधित्व करतात. दर्पणकारांच्या आज जयंतीच्या निमित्तानं होत असलेल्या कार्यक्रमामध्ये जर दर्पणच जर खोटं बोलायला लागलं, समाजाला जर खोटा आरसा जर दाखवायला लागलं तर समाजाचा अवघ्या विश्वाचा घात होणार आहे ही देखील भीती बाबांच्या मार्गदर्शनातून जाणवली. काही इथं उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्यांच्या बुद्धीच्या बाहेरचा विषय डीप फेक असेल किंवा हे जीपीटी चॅट असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, आपण आजपर्यंत असं समजतो हा माणूस हुशार आहे, हा अभ्यासू आहे, हा विद्वान आहे, हा वाचनाशी संबंधित आहे, हा पुस्तकं वाचतो. पण हे सगळं बघितल्यानंतर तंत्रज्ञानाचा वेग आणि तंत्रज्ञान आता अख्खं विश्व गिळंकृत करेल का काय अशीच एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे. अशा वेळेला अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हा आम्हा सर्वांच्याकडं एक जबाबदारी येते की कुठल्याही जातीच्या, प्रांताच्या, धर्माच्या, पक्षाच्या अभिनिवेशात अडकून न राहता मानवाच्या हिताचं काय आहे, आपल्या देशाचं एक ब्रीद वाक्य आहे सत्यमेव जयते, सत्य काय आहे आणि याची पाठराखण करण्यासाठी याच्या पाठीशी उभं राहण्याची आपल्या सगळ्यांची तयारी असली पाहिजे. आणि ती आपण सर्वांनी करावी. ही केवळ पत्रकारांची जबाबदारी नाही तर पत्रकारांच्या समोर असणारा अर्थकारणाची समस्या सोडवण्याची क्षमता पालक रूपानं समाजानं जर स्वीकारली नाही तर पर्यायानं पत्रकारांच्या बरोबर समाजाचा देखील घात होणार आहे. आजच देशाची परिस्थिती इतकी भीषण आहे. आम्ही जीडीपीच्या चर्चा करतो, आम्ही महासत्तेची स्वप्न बघतो. त्याच देशामध्ये 80% लोकांना जर मोफत धान्य घेण्याची वेळ येणार असेल तर ही गोष्ट निश्चितपणानं तुम्हा आम्हा सर्वांना पक्षाच्या, धर्माच्या, जातीच्या, प्रांताच्या, भाषेच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून विचार करण्याची गरज आहे. या कार्यक्रमाला आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि पत्रकारांचाच सन्मान पत्रकारांनी करणारा हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे. खरं तर पत्रकार दिन हा इतर कोणीतरी पत्रकारांचं कौतुक करण्यासाठी करायला हवा होता. गेल्या वर्षी तो झाला नाही आणि म्हणून कदाचित पत्रकारांनी हा कार्यक्रम स्वतः या ठिकाणी आयोजित केला आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी कराड आणि परिसरामध्ये केवळ अर्थकारणामध्येच नव्हे तर समाजाच्या जडणघडणीमध्ये उत्कृष्ट योगदान देणारी अर्बन बँक जी आहे त्या अर्बन बँकेनं हा शताब्दी हॉल उपलब्ध करून दिला. त्याबद्दल त्यांचे देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. गर्दी कमी असली तर इथं सगळी गर्दी आहे आणि ही सगळी माणसं बाबांचा प्रत्येक शब्द मुद्दा त्यांनी कानात प्राण ओतून ऐकलेला आहे आणि निश्चितपणानं आपल्यापैकी सगळ्यांनाच परिस्थितीचं किंवा येणाऱ्या भविष्याचं गांभीर्य समजलं असेल. त्यामुळं आपण पत्रकार आणि समाज मिळून आपल्याला आपली जबाबदारी पेलावी लागेल. अन्यथा
तुम्ही आम्ही सर्वच जण आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी धडपडत असतो, मुलाबाळांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं सांगत असतो. पण येणाऱ्या काळामध्ये समाज व्यवस्था जर अशी उद्ध्वस्त होणार असेल तर आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचं त्यामध्ये काय आपण चित्र रंगवलं तर ते काय फारसं सत्यात उतरेल अशाबाबत मी तरी साशंक आहे. आणि म्हणून या निमित्तानं पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. काही पत्रकार आहेत आणि काही पत्रकारांचे हितचिंतक आहेत तिथं. मी आपण सर्वांना असं आवाहन करीन की पत्रकारांच्या केवळ अर्थकारणाचा विषय नाही तर बाबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की काही लोक हे एजंट म्हणून काम करतील, ज्याला मराठीमध्ये शब्द जो आहे तो दलाल, हा खऱ्या अर्थानं म्हणजे प्रतिमाच मलिन करणारा ठरेल पत्रकारांची. आणि ती जर होऊन द्यायची नसेल तर तुम्ही आम्ही मिळून एकमेकाचे प्रश्न आणि अर्थकारणाची बाजू असेल ती देखील समजून घेतली पाहिजे. तर आणि तरच हे संकट आम्ही थोपवू शकू. नाहीतर या संकटामध्ये केवळ पत्रकार किंवा माध्यमांचाच नव्हे तर समाजाचा देखील घात होईल. आपणा सर्वांना मी या पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपण उपस्थित राहिला याबद्दल धन्यवाद देतो. KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.